सुप्रभात बालमित्रांनो, पाहूया 5वी स्कॉलरशिपमधला अजून एक सुंदर आणि महत्त्वपूर्ण असा धडा. एक लक्षात घ्या, या अभ्यास करताना असं तुम्ही जर ठरवलात की मला आता अवघड काहीतरी शिकायचं आहे किंवा न आवडणारं काही आहे, तर मग तुम्हाला शेवटपर्यंत लक्षात राहणार नाही. पण तुम्हाला परीक्षेपर्यंत लक्षात राहावं असं वाटत असेल तर असं समजा, आज आपण एक छानशी गोष्ट बघणार आहोत आणि गोष्ट आहे 19वी आणि आपल्या गोष्टीच्या पुस्तकाचं नाव आहे 5वी स्कॉलरशिप इंग्लिश विषय आणि त्या गोष्टीच्या धड्याचं नाव आहे शोईंग डायरेक्शन अँड सब डायरेक्शन. शोईंग म्हणजे दाखवणे, दिशा, डायरेक्शन म्हणजे दिशा दाखवणे आणि उपदिशा दाखवणे, मॅप रीडिंग आणि नकाशा वाचन हे गोष्टीचं नाव आहे असं समजा. मग बघा तुम्हाला किती सोपं जात आहे. मग सुरू करायचं. पहा मग गोष्ट आणि त्याच्यासाठी लक्षात ठेवा मुख्य दिशा किती आहे? 4. ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ. म्हणजेच काय? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. पाठ करायचं स्पेलिंग सहित. उपदिशा नॉर्थ ईस्ट, नॉर्थ ईस्ट, साऊथ ईस्ट, नॉर्थ वेस्ट, साऊथ वेस्ट. आता बघा, नॉर्थच्या पुढं ईस्ट ईस्ट लागतंय आणि साऊथच्या पुढं वेस्ट. म्हणजे नॉर्थ आणि साऊथच्या पुढं ईस्ट आणि नॉर्थ आणि साऊथच्या पुढं वेस्ट असं लागतंय. नाही बघा, ईस्ट म्हणलं तर ईशान्य आणि आग्नेय आणि वेस्ट म्हणलं तर वायव्य आणि नैऋत्य. अप म्हणजे वर, डाऊन म्हणजे खाली, राईट म्हणजे इकडं इकडं, हे बाण लक्षात ठेवा, आणि लेफ्ट म्हणजे इकडं. समजलं? दिशा लक्षात घ्या. हे ईस्ट आहे म्हणजेच काय? ईस्ट म्हणजे पूर्व दिशा. वेस्ट म्हणजेच काय? पश्चिम दिशा. आणि खाली काय आहे? दक्षिण दिशा म्हणजे यस. आणि वर काय आहे? उत्तर दिशा म्हणजे यन. समजलं? पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. त्याच्यानंतर काय आहे? तर उपदिशा मध्ये असतात उपदिशा. आलं का लक्षात? तर तुम्हाला एक आयडिया सांगतो. इथं आहे आग्नेय, ही दक्षिण. आलं का लक्षात? ही वायव्य, ही नैऋत्य. आणि इथं पश्चिम, इथं वायव्य, इथं उत्तर आणि इथं आहे ईशान्य. तर आता एक तुम्हाला थोडक्यात सांगतो. हे बघा, हे पूर्व आहे बरं का. तर एक वाक्य लक्षात ठेवा. आदनने प म्हणजे पश्चिम, पवा वाजवला त्याचा ऊ म्हणजे काय? उत्तरवर. ऊ ई पू असा आवाज झाला. हे लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला दिशा लक्षात येतील. काय लक्षात ठेवायचं वाक्य? आदनने पवा वाजवला त्याचा उईपू आवाज झाला. हे आदन. आ म्हणजे आग्नेय, द म्हणजे दक्षिण, न म्हणजे नैऋत्य, प म्हणजे पश्चिम, प वा म्हणजे वायव्य, उईपू ऊ म्हणजे उत्तर, ई म्हणजे ईशान्य आणि पू म्हणजे पूर्व. उईपू आवाज झाला. समजलं? दिशा पाठांतर करा बाळांनो. चला आता बघूया सॅम्पल क्वेश्चन. फार सोपे आहेत बरं का रे मुलांनो. पण सोपं कुणाला? मी नेहमी म्हणतो अभ्यास करणाऱ्याला सोपं. आणि जर अभ्यास काही केलाच नाही तर मग तुम्हाला सगळं काही अवघड जाणार आहे. दिसते सॅम्पल क्वेश्चन. पुस्तक उघडला तुम्ही सगळेजण. पुस्तक उघडा आणि पुस्तकामध्ये पहा. विच डायरेक्शन डज द ॲरो इंडिकेट. आता हा जो बाण आहे हे कुठली डायरेक्शन दाखवायला आहे? विच डायरेक्शन म्हणजे कोणती दिशा. डज द ॲरो इंडिकेट. इंडिकेट म्हणजे दाखवणे, ॲरो म्हणजे बाण. प्रश्न वाचायचा, अर्थ पाहायचा नाही. पुस्तकावर, कोणत्याच पुस्तकावर उत्तराच्या गोल गोल खुणा रंगवायच्या करायच्या नाहीत. धडा चालू असताना पुस्तक समोर हातात ठेवायचं. धडा शिकवणं झाल्यानंतर पुन्हा 2 वेळेस तुम्हाला सगळं तुम्हाला सोडवायचं आहे हे लक्षात ठेवा. प्रत्येक भाग लक्षात ठेवा. अवघड शब्दार्थाची नोंद करा. मग आता हे इकडं म्हणजे कोणती बाजू आहे? इकडं म्हणजे आहे पश्चिम. मग आहे का इथं? राईट, अप, लेफ्ट, बॅकवर्ड. इथं तर वेस्ट दिलंच नाही. मग ही कोणती आहे? इकडं असते लेफ्ट. म्हणून पर्याय नंबर किती याचं? पर्याय नंबर 3. दुसरा प्रश्न. द सन सेट्स इन द डॅश डॅश डायरेक्शन. द सन म्हणजे सूर्य, सेट्स म्हणजे मावळणे, इन द डॅश डॅश डायरेक्शन सूर्य कोणत्या दिशेला मावळतो? तर सूर्य हे
पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. मग पश्चिमेला काय म्हणतात? वेस्ट. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. तिसरा प्रश्न. हे जोपर्यंत तुम्ही सगळे मुख्य भाग पाठ करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला उत्तरं फटाफट येत नाहीत आणि उत्तरं फटाफट येण्यासाठी पाठांतर करणं फार फार आवश्यक आहे. क्वेश्चन नंबर 3. विच डायरेक्शन डज द गिवन ॲरो इंडिकेट? विच डायरेक्शन? हे बघा, हे वर दाखवायले म्हणजेच काय आता? अपवर्ड, म्हणजे वरची दिशा. एकदम बरोबर आहे. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. चौथा प्रश्न. इन विच डायरेक्शन इज द वेल इन द गिवन पिक्चर? आता हे फार महत्त्वाचा प्रश्न आहे बरं का मुलांनो. आता हे प्रश्न समजण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला चित्र समजावं लागेल आणि एकदा जर चित्र समजलं तर मग तुम्हाला सगळं कळलं. मग आता इन विच डायरेक्शन म्हणजे कोणत्या दिशेला? इज द वेल. वेल म्हणजे काय? विहीर. विहीर कुठं आहे? हे तर झाड आहे, हे तर ट्रक आहे, हे तर घर आहे आणि विहीर इथं आहे. हां, मग कोणत्या दिशेला विहीर आहे? इन द गिवन पिक्चर, दिलेल्या चित्रात कोणत्या डायरेक्शनला विहीर आहे? तर इकडं विहीर आहे म्हणजे ही पूर्व दिशा आहे म्हणजे ईस्ट. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 3. आता परीक्षेत काय होतं माहिती आहे का मुलांनो? हेच चित्र देतात तुम्हाला, हेच चित्र, आणि हेच चित्र देऊन नंतर तुम्हाला काय करते? प्रश्न बदलते. इन विच डायरेक्शन इज द ट्री इन द गिवन पिक्चर? हेच चित्र देऊन, पुस्तकात लक्ष आहे ना, तुम्हाला हेच चित्र देते आणि म्हणतात झाड कुठे आहे ते सांगा. आता तुम्हाला वाटतं चित्र बघितलं की अरे हे तर मी सोडवलेलं आहे आणि विहीर विचारलं होतं, विहीर तर ईस्टला आहे म्हणून ईस्टला रंगवतात. चुकलं. हेच प्रश्न आहे, फक्त तिथं वेलच्या ऐवजी ट्री विचारलंय. इन विच डायरेक्शन इज द ट्री इन द गिवन पिक्चर म्हणलं की ह्याचं उत्तर काय येणार? इथं येतंय पुन्हा वेस्ट आणि तुम्ही लिहितात ईस्ट म्हणजे चुकतंय. म्हणून मुलांनो प्रश्न समजून घ्या. कदाचित असाही प्रश्न होत आहेत. इन विच डायरेक्शन इज द हाऊस इन द गिवन पिक्चर? इथं ह्या चित्रात हाऊस कुठं आहे असं विचारतात. मग ते तुम्हाला सांगता यायला पाहिजे. कळालं का मुलांनो? म्हणून प्रश्न व्यवस्थित वाचा बरं का. घोकमपट्टी कधीही करू नका. पहा बरं रे. आता मग क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस. आता सरावासाठीचे प्रश्न. अ ट्री ग्रोज इन डॅश डॅश डायरेक्शन. अ ट्री ग्रोज म्हणजे झाड वाढतंय. मग झाड कोणत्या दिशेला वाढतंय रे? झाड जमिनीत बी लावलं तर वर 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 वाढतंय. वर म्हणजे कोणती दिशा? अपवर्ड. डाऊन नाही, राईट नाही, लेफ्ट नाही, अपवर्ड आहे. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 4. एक कळालं तुम्हाला? मग कसं काय कळालं? कारण फक्त आणि फक्त तुम्ही प्रश्न समजून घेतलात म्हणून कळालं. मुंबई इज इन द डॅश डॅश डायरेक्शन इन द मॅप ऑफ इंडिया. अरे बापरे, नकाशा वाचावं लागतं रे बाबा. नकाशा वाचलात तरच उत्तर येतात. मग आता मुंबई कुठं आहे भारताच्या नकाशात? भारताच्या नकाशात वर तर हिमालय आहे, खाली तर समुद्र आहे. मग डाव्या हातालाच मुंबई आहे म्हणजे उजव्या हाताला पूर्व आणि डाव्या हाताला पश्चिम म्हणजे वेस्ट. करेक्ट आहे की रे. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. वेस्ट साईडला हे काय आहे तर भारताच्या नकाशात मुंबई आहे, समुद्रकिनारा आहे का नाही. चला आता मुंबई विचारले बरं का. कधी कधी तुम्हाला विचारतील हिमालय इज इन द डॅश डॅश डायरेक्शन इन द मॅप ऑफ इंडिया. आता काय सांगणार बघ. कधी कधी मुंबईच्या ऐवजी विचारतील कन्याकुमारी इज इन द डॅश डॅश डायरेक्शन इन द मॅप ऑफ इंडिया. मग काही देऊ शकतात. म्हणून नकाशासुद्धा बघा, कुठं कुठं कोणते गावं आहेत हे माहिती करून घ्या. लक्षात ठेवा. स्कॉलरशिपच्या पुस्तकासोबत शाळेचे पुस्तकं वाचा, वर्तमानपत्र वाचा, जनरल नॉलेज वाचा, सगळं वाचत राहा बाळांनो. पुढं तिसरा प्रश्न. टू विच डायरेक्शन इज द रोड इन द पिक्चर गोईंग? आता तुम्हाला इथं काय दिलं रे? एक चित्र दिलेलं आहे आणि त्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिलंय तर एक नकाशा दिलेला आहे आणि नकाशा देऊन तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. काय विचारलंय? टू विच डायरेक्शन कोणत्या दिशेला इज द रोड इन द पिक्चर गोईंग? कोणत्या दिशेला हे रोड चाललाय? और चूज द करेक्ट ऑप्शन आणि पर्याय निवडा. मग द ॲरो डॅश डॅश शोज डॅश डॅश डायरेक्शन. मग आता मला सांगा हे ॲरो कोणती दिशा दाखवायलाय? ही उजवीकडे दाखवायलाय.
म्हणजे काय येईल? लेफ्ट म्हणजे डावी बाजू, राईट म्हणजे उजवी बाजू. बरोबर आहे. आणि दुसरा प्रश्न, टू विच डायरेक्शन द रोड इन द पिक्चर गोईंग, हे रोड उजवीकडेच चाललाय. अगदी बरोबर आहे. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. हे समजलं? फार सोपं आहे रे. बाप रे, प्रश्न वाचला की उत्तर राहिलं रे. हे प्रश्न वाचला की उत्तर राहिलंय. म्हणून प्रश्न समजून घ्या. टू विच डायरेक्शन, कोणत्या दिशेला, विच डायरेक्शन ऑफ द टेबल इज द बॉय स्टँडिंग, टेबलच्या कोणत्या दिशेला तो मुलगा थांबलाय? टेबल इथे आहे, टेबलची उजवी बाजू, आपली उजवी बाजू म्हणजे पुस्तकाची उजवी बाजू असते बरं का मुलांना. मग आता हे टेबलच्या उजव्या बाजूला थांबलाय म्हणून राईट साईड येईल. म्हणून लेफ्ट नाही, अबो नाही, अप नाही, तर राईट. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर, थांबा थांबा थांबा, कोणतं येईल? थांबा थांबा. तर प्रश्नात काय म्हणलंय? टेबलच्या कोणत्या दिशेला, चित्राचं नाही आहे, टेबलची. मग आता टेबलाची डावी दिशा ही आहे, उजवी दिशा ही आहे टेबलाची. बरोबर आहे. म्हणून डाव्या बाजूला थांबलाय तो. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 1 येईल. हे लक्षात घ्या बरं. प्रश्न सोपा आहे, पण थोडं थोडं लक्षात घ्या. चला पुढचा प्रश्न बघा. काय आहे पुढचा प्रश्न? तर पुढच्या प्रश्नात तुम्हाला काय दिसतंय? पुढच्या प्रश्नामध्ये तुम्हाला दिसतंय, लईच अवघड आहे बाबा हे. व्हिडिओ करून शिकवलं लई ताप आहे बघा मुलांना, तुम्हाला सांगतो. आता तुमच्यासाठी म्हणून शिकवायला बघा. लई आज तर लई करे, पाठ दुखायली, हात दुखायले, आता कायच करावं की हे. कुठं प्रश्न चालू आहे? हां पहा, आता 5वा प्रश्न. इन विच ऑफ द गिवन ऑप्शन, दिलेल्या पर्यायापैकी आर द डॉट्स जॉईनड करेक्टली, दिलेल्या पर्यायापैकी ठिपके जे दिलेले आहेत ते करेक्ट जॉईन केलेले कुठं आहेत म्हणतात. मग आता पर्याय 1, 2, 3 आणि 4. मग आता काय आहे? इकडून इकडं, डाऊनपासून लेफ्टकडं, लेफ्टपासून कुठं? लेफ्टपासून अप. अप म्हणजे कुठं राहील? अप म्हणजे वर राहील ना रे. अप म्हणजे वर राहील. मग अप म्हणजे जर वर राहिलं तर त्याच्या वर बाण येईल. हे बघा इथं वर बाण येईल, पर्याय 2 मधल्यासारखं. लेफ्ट म्हणजे हे बघा हे बिंदू लेफ्टपासून इकडं येईल. डाऊन म्हणजे हे खाली येईल. आणि राईट म्हणजे हे इकडं वळल. म्हणून हे करेक्ट जे आहेत हे सूचनेप्रमाणे जे ठिपके जोडायचे आहेत ते पर्याय नंबर 2 प्रमाणे. हेही सोपं होतं. पुढचा प्रश्न बघा, 6वा. काय दिलंय 6व्या प्रश्नात? नीट तुम्ही 6वाही प्रश्न जर पाहिला तर व्यवस्थित समजेल. चूज द करेक्ट डायरेक्शन ऑफ द टेम्पल. टेम्पल म्हणजे मंदिर, मंदिरची दिशा निवडायची आहे तुम्हाला करेक्ट. बघा मी म्हणलं होतं ना, व्हील वेल होतं वीर. चित्र बदललं, काही देऊ शकते असंच. मग ईस्ट, वेस्ट, साऊथ आणि नॉर्थ. मग खाली काय असते? तर साऊथ. म्हणून 6व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. ईस्ट इकडं, वेस्ट इकडं, साऊथ खाली आणि ढगावर नॉर्थ. चला पुढचं 7वा प्रश्न. काय दिलाय 7वा प्रश्न? पहा सगळेजण. द कार इज टेकिंग अ डॅश डॅश टर्न. आता कार अशी चालली आणि टर्न इकडे घ्यायली म्हणजे कुठं वळायली आहे ती? तर राईट साईडला. म्हणून 7व्याचं उत्तर पर्याय नंबर किती? करेक्ट आहे, पर्याय नंबर 2. आहेत ना सोपे सोपे प्रश्न? मग पुढचं सोडवा. पहा 8वा प्रश्न काय दिलाय? चूज द करेक्ट ऑप्शन, म्हणजे योग्य पर्याय निवडायचा आहे. दॅट इंडिकेट्स द गिवन साईन. दिलेलं चिन्ह जे आहे त्या चिन्हाचं योग्य साईन तुम्हाला दाखवायचं आहे. मग आता साईन कसं आहे रे? असं जाऊन इकडं वळायलंय. मग काय ते सरळ जाऊन राईट साईडला वळायला म्हणजे राईट टर्न. म्हणून 8व्याचं उत्तर काय? टर्न राईट. करेक्ट आहे का नाही? चला आता पुढचं. पुढच्या प्रश्नात काय दिलाय? नकाशा. इन्स्ट्रक्शन्स क्वेश्चन नंबर 9 to 12. 9 ते 12 साठी नकाशा दिलाय. अरे बापरे, लय दिवसापासून मला नकाशा बघायचा होता रे. नकाशा नेमकं असतोय कसं, नकाशात काय काय असतंय, मला लय दिवसापासून बघायची इच्छा होती. आज मला सगळा नकाशा बघायला मिळाला. तर ह्या चौकोनामध्ये
कशाचा नकाशा आहे? महाराष्ट्र, महाराष्ट्राचा नकाशा. इथं काय लिहिले? मध्य प्रदेश. महाराष्ट्राच्या तिकडा शेजारी मध्य प्रदेश आहे, इकडं गुजरात आहे. हे बघा, हे ठाणे, मुंबई इथं आहे, इकडं समुद्र आहे, अरेबियन समुद्र आहे, इकडं तेलंगणा आहे, आलं का लक्षात? आणि इकडं कर्नाटक आहे. हे बघा, अशा पद्धतीनं इकडं छत्तीसगड आहे, आलं का लक्षात? महाराष्ट्राची शेजारी, आलं का लक्षात? आणि आपलं जिल्हा कुठं आहे? शोधा शोधा. हे आमचा परभणी जिल्हा. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातले सांगा बरं कॉमेंटमध्ये. तरी अशा पद्धतीनं खूप छान असा नकाशा आहे. तर या नकाशाच्या खाली 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 बघितला तर इथं इंडेक्स दिलेला असते आणि हे इंडेक्स फार महत्त्वाचं असते. स्टेट बाउंड्री हे अशा ठिपक्या ठिपक्याच्या रेषा म्हणजे डिस्ट्रिक्ट बाउंड्री, हे गोल करून टिंब म्हणजे स्टेट कॅपिटल, हे राजधानी असते. गोल करून वर्तुळ जर दिलेला असेल तर सेकंड कॅपिटल असती आणि डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर म्हणजे एक टिंब ठिपका, अशा पद्धतीनं दिलेत. तर आता प्रश्न बघा, 9वा प्रश्न. मध्य प्रदेश इज टू द डॅश डॅश ऑफ महाराष्ट्र. आत्ताच वाचलं मी. मध्य प्रदेश कुठे आहे? मग एकदम वर होतं. मग वर कुठं आहे? तर ते येईल. वर कोणती दिशा असते? तर वर दिशा असते, एकदम बरोबर आहे, नॉर्थ. ईस्ट तर इकडं असते, ईस्ट इकडं, वेस्ट इथं, आणि नॉर्थवर साऊथ खाली, म्हणून 9व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. 10वा प्रश्न बघा, काय आहे? गोवा स्टेट इज टू द डॅश डॅश ऑफ महाराष्ट्र. आता गोवा कुठे रे? बघा, इथं खाली गोवा, इथं खाली गोवा. म्हणजे आता हे झालं, वर झालं नॉर्थ आणि खाली काय होणार? तर साऊथ. म्हणून 10व्याचं उत्तर पर्याय नंबर 1 साऊथ. समजलं? चला पुढचा प्रश्न 11वा काय दिलाय? तर 11वा प्रश्न दिला आहे, सोलापूर डिस्ट्रिक्ट इज टू द डॅश डॅश ऑफ सातारा डिस्ट्रिक्ट. सोलापूर जिल्हा हे इज आहे कसं आहे? सातारा जिल्ह्याच्या कुठं आहे सोलापूर जिल्हा? तर सोलापूर कुठं आहे? पहिल्यांदा शोधा बरं नकाशामध्ये. या बघा, हे आहे सोलापूर आणि सातारा कुठं आहे? इथं. मग साताराच्या उजवीकडं म्हणजे पूर्वेला, साताऱ्याच्या पूर्वेला सोलापूर आहे. म्हणजेच कुठं आहे? तर साताऱ्याच्या उजव्या बाजूला आहे. मग आता पर्यायात काय दिले बघा. हा, पर्यायात काय दिले पहा. लेफ्ट साइड नाही, अप साइडवर नाही, डाऊन नाही, तर राईट साइड करेक्ट आहे. म्हणून 11व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. चला 12वा प्रश्न काय आहे? 12वा प्रश्न, द स्टेट ऑफ छत्तीसगड इज टू द डॅश डॅश ऑफ महाराष्ट्र. आता छत्तीसगड जे आहे ते कुठं आहे महाराष्ट्राच्या? हे आपल्याला विचारलं. आत्ताच सांगितलं होतं मी तुम्हाला, छत्तीसगड कुठं आहे? मग हे छत्तीसगड हे इथं आहे, हे छत्तीसगड इथं आहे. मग हे कुठे आहे? महाराष्ट्राच्या उजव्या बाजूला म्हणजे पूर्व साईडला आहे. मग आता याचं उत्तर पर्यायात काही आहे का? आहे, नॉर्थ, वेस्ट, साऊथ नाही तर ईस्ट. म्हणून 12व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. हे समजलं मुलांनो? अतिशय सोपा होता भाग. हां, पहा बरं, इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर 13 to 16, 13 ते 16 साठी सूचना. रीड द मॅप केअरफुली. काळजीपूर्वक आता नकाशा वाचायचा आहे तुम्हाला. आणि काय दिले त्या नकाशामध्ये बघा, एकाग्रतेनं पहा. राम इज गोइंग टू स्कूल फ्रॉम हिज होम असं म्हणले बरं का. राम नावाचा मुलगा इथं, आणि हे कुठं चाललाय? गोइंग टू स्कूल, शाळेला चाललाय. फ्रॉम हिज होम, त्याच्या घरापासून. हे बघा, हे होम इथं आहे, घरापासून शाळेला चाललाय. ही वॉन्ट्स टू नो द डायरेक्शन ऑफ व्हरियस प्लेसेस. त्याला वेगवेगळ्या दिशेचे नावं माहिती पाहिजेत. नाव फिल इन द ब्लँक्स, आणि रिकाम्या जागा भरायच्यात तुम्हाला. मग आता प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. राम आहे, इथं टेम्पल आहे, इथं रेल्वे स्टेशन आहे, इथं बस स्टँड आहे, इथं स्कूल आहे. बघा, मी सुरुवातीलाच नकाशा समजून सांगितला. इथं पूर्व दिशा, ईस्ट, वेस्ट, साऊथ, नॉर्थ. आलं का लक्षात? हे साऊथ ईस्ट आणि हे साऊथ वेस्ट, आणि इकडं नॉर्थ वेस्ट आणि नॉर्थ ईस्ट अशा दिशा आहेत. आणि मंत्रसुद्धा सांगितला आहे सुरुवातीला, म्हणूनच समजावून सांगितलं होतं. तर आता प्रश्न पहिला, 13 ते 16 पर्यंतचे प्रश्न आहेत. राम्स होम इज इन द डॅश डॅश डायरेक्शन. आता रामचं घर हे कुठं आहे? रामचं घर
हे नॉर्थ ईस्टला वर कोपऱ्यात, हे बघा इथं दिलं आहे नॉर्थ ईस्टला कोपऱ्यात आहे. मग कुठं येईल याचं उत्तर नॉर्थ ईस्ट. मग नॉर्थ ईस्ट कुठं आहे तर पर्याय नंबर 1. समजला प्रश्न? समजला का हा प्रश्न? पुस्तकात पहा सगळेजण. राम्स होम कुठं आहे मग? नॉर्थ ईस्ट, म्हणून पर्याय नंबर 1. चित्रच दाखवतो, तुम्ही पुस्तकात बघा. पुस्तकात बघा सगळे, पुस्तकात आणि चित्राकडे बघा. आता पुढचा प्रश्न. पुढच्या प्रश्नात काय सांगितले? राम्स स्कूल इज इन द डॅश डॅश डायरेक्शन. ही रामची शाळा इथं म्हणजे काय? कोपरा. कोपरा म्हणजे काय? साऊथ ईस्ट. मग साऊथ ईस्ट म्हणजे कुठं येते रे? साऊथ ईस्ट म्हणजे पर्याय नंबर 3. दिसलं? हे बघा, हे पर्याय नंबर 3. साऊथ वेस्ट दिलंय का इथं? मग काय आहे? साऊथ, थांबा हां, साऊथ ईस्ट. हे बघा, साऊथ ईस्ट 14व्याचं साऊथ ईस्ट. समजलं? लक्षात आलं? पुढं पहा, अजून काय दिलंय बघा चित्रामध्ये नीट. हां, तर चित्रात बघा काय आहे पुढचा प्रश्न. द रेल्वे स्टेशन इज इन द डॅश डॅश डायरेक्शन. आता रेल्वे स्टेशन इथं आहे म्हणजे कोपरा. मग कोपरा काय असते? नॉर्थ वेस्ट. मग रेल्वे स्टेशन कुठे आहे कोपऱ्यात? नॉर्थ वेस्ट. मग नॉर्थ वेस्ट म्हणजे कोणतं रे? पर्याय नंबर 2. प्रश्न तुम्ही पुस्तकात बघा. समजलं? चला आता 16वा प्रश्न. द बस स्टँड इज इन द डॅश डॅश डायरेक्शन. मग आता बस स्टँड कुठं आहे? बस स्टँड हे बस स्टँड म्हणजे हे कोपरा. साऊथ वेस्ट इथं ना कशात दिल्याप्रमाणे. मग साऊथ वेस्ट म्हणजे पर्याय नंबर किती? तर 16व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. समजलं? हे नकाशा नीट बघायचा. हे कोपरा बघायचा, हे कोपरा, ते कोपरा, हे कोपरा, हे वरची साईड नॉर्थ, खालची साईड साऊथ, इकडं वेस्ट, मध्यभागी असेल तर वेस्ट, मध्यभागी इकडं सरळ असेल तर ईस्ट. हे लक्षात ठेवा सगळं बरं का. आता शेवटचा प्रश्न काय आहे? शेवटचा प्रश्न तुम्हाला आलेला परीक्षेमध्ये आलेला रे बाबा. आहे तर प्रश्न. द सन रायझेस इन द डॅश डॅश. 2017ला सूर्य कुठं उगवतो? पूर्वेला म्हणजे ईस्ट. अतिशय सोपा असा प्रश्न आहे, पण त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला माहिती पक्की करून घेणं आवश्यक आहे. जर तुम्ही सगळ्या दिशा पक्क्या लक्षात ठेवलात आणि हो सुरुवातीला जे मंत्र दिला होता ते जर लक्षात ठेवलात तर तुम्हाला हे सोपं जाईल. छान पाहिलात व्हिडिओ आणि अभ्यास केलात त्याबद्दल धन्यवाद.